चला तर मग आज बनवूया टिफिन स्पेशल मसाला भेंडी आणि तीही एका सिक्रेट मसाल्यासोबत। आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ पुसून बारीक चिरून घेतली आहे। ह्याला 1-2 मिनिटांसाठी तेलात परतून घ्यायचं। ही भेंडी थोडीफार भाजली पाहिजे, आपल्याला पूर्ण लालसर भाजायची नाहीये। ह्याचा किंचित कलर बदलला का आपण ह्याला काढून घेणार आहोत। अशी भेंडी भाजून घेतली का भाजी एकदम पटकन होते आणि सगळे मसाले नंतर ह्याला व्यवस्थित लागतात। आता ही भेंडी एका प्लेटेत मी काढून घेतली आहे। पुन्हा 1 ते 1.5 चम्मच तेल टाकायचं। त्यामध्ये आपण फोडणीसाठी इथे फक्त कढीपत्ता वापरला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरी आणि जिरं सुद्धा वापरू शकता, पण फक्त कढीपत्त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते। आता इथे मी बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा। त्यानंतर इथे टाकायचं ते तिखट, पण आज मी इथे लाल तिखट वापरलेले नाहीये बरं का। 3-4 मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून जो खरडा तयार होतो तो घातला आहे। त्यानंतर चिमूटभर हळद आणि ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर घालायचं ते 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे भाजीमध्ये अगदी मस्त मिक्स होऊन जातो। टोमॅटो मऊ पडला की त्यात घालायची ती आपली भेंडी, आधी आपण भाजून एका प्लेटेत काढली होती ना ती। आता ही भेंडी सुद्धा छान परतून घ्यायची। तशी भेंडीची भाजी अगदी झटपट होते, पण ती स्टिकी आणि एकदम चिपचिपी होते ती पाण्यात धुतल्यामुळे। त्यामुळे कधीही भेंडी आधी धुवून स्वच्छ पुसून मग बारीक चिरून घ्यायची। आता यात मी टाकलं आहे चवीनुसार मीठ। एवढ्या भेंडीसाठी अर्धा चम्मच मीठ इतकं टाकलेलं आहे। आता टाकलेला आहे तो आपला सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मॅजिक मसाला। या मसाल्याने भेंडीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही हा मसाला वापरून नक्की ही भाजी ट्राय करून बघा। 5 मिनिटांसाठी ही भेंडी अशी झाकून ठेवायची। पण गॅसची फ्लेम लो ठेवायची बरं का, नाहीतर भेंडी लागू शकते। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तयार आहे आपली टिफिन स्पेशल भेंडी।